अरे आली किती गेली की तोडून गेला थरारा. अरे आली किती गेली की तोडून गेला थरारा. संपला नाही संपणारही नाही माझ्या शुभाचा दरार, माझ्या शुभाचा दरार. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव परिणिती भेंडाचव्हाण. आज मी तुम्हाला एक अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्यांचा मला तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. 29 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊ यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे जनतेचा राजा छत्रपती शिवाजीराजे भोसले होय. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते. शिवराय लहानपणापासून अत्यंत हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांना जिजामातेकडून चांगले संस्कार व शिकवण मिळाला व वडील शहाजीराजांकडून शौर्याचा वारसा मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगल्याने रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होती. समोर होते बलवान शत्रू. स्वराज्य निर्मिती करण्यासाठी अनेक मावळ्यांनी आपले प्राण पणाला लावले होते. शिवरायांनी मावळ्यांच्या साथीने आपल्या समोरील बलवान शत्रू अफजल खान, औरंगजेब, शाहिस्तेखान अशा अनेक शत्रूंना धुळीत पाडले. राजमाता जिजाऊने पाहिलेले स्वप्न त्यांनी सत्यात उतरवले. त्यांनी अनेक किल्ले जिंकले. रयतेला अंधाराकडून प्रकाशाकडे आणले. स्त्रियांना मान दिला व सन्मान दिला. शेतकऱ्यांना मान दिला. 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक करण्यात आला. रयतेला लोककार्य व न्यायप्रिय राजा मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक राजे नव्हते तर एक स्वतंत्र, नीतिमान, सुसंस्कृत समाजाचे शिल्पकार होते. एक होता शिवाजी, भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामाची, साथ होती आई भवानी व जय मातेची. वृत्त मेंढरवले स्वराज्यासाठी म्हणत म्हणतात जय भवानी जय शिवाजी. धन्यवाद.